जय शिवराय मंडळी, मी तुमच्या सगळ्यांची आयशू आणि झांबरे फॅमिलीच्या लाईव्ह अपडेटमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मोठी घटना घडली आहे. माझ्या नवऱ्याला सर्दी झाल्यामुळं त्याला सलाईन लावायची आहे आणि त्याला भेटण्यासाठी खूप लांबून लांबून मान्यवर आलेत. आज आपण त्यांच्याबरोबर थोडीशी गप्पा, चेष्टा, धिंगाणा सगळं घालणार आहे. तर चला पहिले आपण जाऊया त्यांना ज्या वैदिन सलाईन लावतात ते त्यांच्याकडे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर मंडळी, आज आपल्याबरोबर आहेत सुवर्णताई नळकांडे, ज्या की आहेत अमृत सरांच्या वैदिन. तर सांगा, तुम्हाला कधी असं पेशंट आजपर्यंत हाताळले का तुम्ही, का ज्याला सर्दी झाल्यामुळं सलाईन लावावी लागते? बाबा, वैदिन ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही मला आधी सांगा. कसं असतं, वैद्य मेल व्हर्जन आलं, फिमेल व्हर्जन मग आम्ही सेल्फ आमचं ट्रान्सफर केलं आहे वैदिन, आणि घरातलंच आहे म्हणून हक्काची वैदिन. हां, तर टू बी कंटिन्यू, प्रश्नाचं उत्तर द्या. असं पेशंट सर्दी झाल्यावर सलाईन होणारं तुमच्याकडे आलं आहे का कधी? नाही, कधीच नाही आलं. अजून तरी नाही आलं. आणि सायनस वगैरे असलं ना की ते येतात बाबा, त्यांचं नाकाचं ऑपरेशन वगैरे करायचं असलं मग लावायचं सलाईन. पण हे पहिलंच पेशंट आहे ज्याला वातावरणामुळं सर्दी झाली आणि त्यामुळं सलाईन लावते. मग तुमच्या भावाला इतका मोठा किरकोळ गंभीर आजार झाला, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तुमच्या भावाला सफरचंद घेऊन यायचं तर चक्क चिकन घेऊन आल्यात, लाज नाही वाटत तुम्हाला थोडीफार? आता ते सर्दीचा विषय असा आहे, सर्दी झाली, ताप झाला की ना जिभेला चव नसते आणि आमच्या जिभेला उलट जास्त चव येते सर्दीने. फक्त ह्या पेशंटचं, बाकी काय नाही, दुसरं नाही कोणी. बाकीच्यांचं अन्न पाणी तुटातं, यांना खाऊ काहीतरी वेगवेगळं खाऊ लागायला, काय म्हणते त्याला, खाऊ वाटतं. थोडक्यात यांच्या भावाचे सर्दी झाल्यावरती जरा जगा वेगळे चोचलेत. नशीब हा बाईच्या जन्माला गेला नाही, नाहीतर 9 महिने माझं अवघड झालं असतं याचे डोहाळे पुरवता. तर आपण आज अमृत सरांशी स्वतःच्या चर्चा करूयात, चला. तर मंडळी, आज आपल्याबरोबर पेशंट स्वतः आहेत की ज्यांना गंभीर असा आजार म्हणजे साधी सर्दी झाली आहे. अमृत सर, काय सांगाल तुमच्या या साध्या सर्दीबद्दल? गंभीर असा आजार आणि साधी सर्दी हे तुला शाळेत शिकवताना व्याकरण जुळवलं होतं का नव्हतं जुळवलं? नाही, कसा विषय, व्याकरण तिथं लांब राहिलं. साधी सर्दी आहे पण त्याला तुम्ही एवढं गंभीर केलं, म्हणून म्हणलं थोडंसं आपण पण गंभीर झालं पाहिजे. म्हणून मी हाणून मला सांगते, आठवण करते का सिरियस होऊन बोल, हसू नको, सर्दी झाली आहे, गंभीर आहे. मग सांगा, काय सांगताल तुमच्या या गंभीर आजाराबद्दल? हा आजार खूप गंभीर आहे. तो नाकातून होतो, त्याच्यातून घशापर्यंत जातो, घसा खवखव करतो, डोकं उठतं आणि शेंबूड नावाचा त्यातून एक द्रव पदार्थ बाहेर पडतो असं. आणि जर समजा अतिच थंडी जर असली तर त्याचं मेकडात रूपांतर होतं. म्हणजे त्या द्रव पदार्थाचं स्नायू पदार्थात रूपांतर होऊन तो आंघोळ करताना गरम पाणी डोक्यावर घेतल्यावरती वितळून बाहेर येतो. आणि त्याला खाकरा काढला आपण, तर खाकरा काढल्यावरती असे तुपाची कशी धार लागते, अशी धार आपली आपण बाथरूमच्या नळीवाटा आपण ड्रेनेजमध्ये सोडू शकतो. तर सरांनी आपल्याला सर्दीबद्दल खूप छान माहिती दिली. मला हसून अक्षरशः रडायला आलं. हसण्याचं नाही, गंभीर आजाराबद्दल ऐकून मी रडली आहे. आणि एक ब्रेकिंग न्यूज तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतोय. सर, तुमचं डोकं उठलं तुम्ही म्हणले? हा, डोकं आहे मला तुमच्या. थांबा एक मिनिट. ब्रेकिंग न्यूज, किरण अमृत झांबरेच्या नवऱ्याला डोकं आहे. हा व्हिडिओ व्हायरल करून टाका, होईन तेवढा. सर बोला. काय त्याच्यातच डोकं आहे, हे सर्दी झाल्यावरती कन्फर्म झालंय. बोला सर. मला डोकं आहे हे सगळं मान्य आहे, पण तुला बी डोकं आहे हे पण मान्य आहे, पण त्या डोक्यात मेंदून आहे तुझ्या. तर हा मुद्दा तिथं थोडासा आपण गांभीर्याने घेतला पाहिजे. मला सर्दी झाल्यावर ते पण कळेल. सर्दी झाल्यावरती माझा प्रॉब्लेम असा होतो, मी आजारी असल्यावर मला नॉनव्हेज दाबून खावं वाटतं, एकदम जबरदस्त. हां, दाबून खावं वाटतं, म्हणजे दाबलं का कोंबडी कोकती. हां, म्हणून. आणि हे सगळं करीत असताना असं वाटतं पिक्चर बघावा, नॉनव्हेज खावा. पण कामाचा व्याप एवढा होता, मीच नालायक होतो, आराम करायला सोडून कामाच्या नादी लागलो. तर असं करू नका, शरीर महत्त्वाचं आहे, तुमचं शरीर. ह्या वैदिनीने 8 दिवस इंजेक्शन दिलं आयम, आणि आता सलाईनवर आणले तरी अजून सर्दी काय गेलेलं नाही. याच्यावर काय चर्चा? नाही, त्याच्यापेक्षा गंभीर मुद्दा. इंजेक्शन देणं किंवा गोळ्या घेणं याच्यावरती इलाज होत नाही. त्याला शरीराला आराम पण द्यायला पाहिजे आपण. जर आराम दिला तरच त्या गोष्टी होतात, तरच शेंबडाचं रूपांतर मेकडात होतं. तर
मंडळी, मला अत्यंत अमृत सरांची माफी मागायची आहे, कारण यांचा आराम झाला नाही. रात्री 9 वाजता झोपलेला माणूस दुपारी 1 वाजता उठूनसुद्धा त्याचा आराम होत नाही. तर मी खूप क्षमस्व आहे. एवढा वेळ झोपूनसुद्धा त्याचा जर आराम होत नसेल तर कशी त्याची सर्दी जाईल. त्यांनी 12 ते 12ची ड्युटी पूर्ण केली पाहिजे, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला कंटिन्यू 12 तास झोपून दिलं पाहिजे. लाज नाही वाटत का तुला? त्या दिवशी 9 वाजता झोपला आणि 12 वाजता उठला होता, तरी म्हणतो आराम होत नाही. ते झोप तो प्रकार वेगळा असतो. पूर्ण झोप येणं आणि निखळ पडून राहणं याला झोप म्हणत नाही. तर मंडळी, तुम्हाला ह्या सगळ्या वक्तव्यातून कळलंच असेल आपलं पेशंट किती आळशी आहे. याचं दुखणं वगैरे काही सिरियस नाही आहे, याला फक्त आराम करायचा आहे. आणि कारण काय काढायचं सांगून यांनी सर्दीसारख्या नॉर्मल आजाराला गंभीर आजार केले. तर त्यांना भेटायला काही त्यांचे हितचिंतक खूप लांबून आलेत. आपण त्यांच्याशी पण थोड्याशा गप्पा मारूयात. तर आपल्याकडं आहेत नाही म्हणायचं, अमृत सरांना भेटायला आलेत कार्तिक सर, थेट मलठणवरून. तर सर, मला सांगा, तुम्ही असं कधी पेशंट बघितलं होतं का ज्या पेशंटला सर्दी झाल्यावर सलाईन लावावी लागते? नाही बघितलं अजूनपर्यंत. नाही बघितलं. तुमच्या फिलिंग्स कशा आहेत तुमच्या अमृत सरांसाठी? जसं आम्हाला कळलं की अमृत सर आजारी तर आम्ही पटकन गाडीला किक मारून अमृत सरांना भेटायला आलो. आणि अमृत सरांचे हितचिंतक इतके त्यांना भेटण्याला आतुर झाले होते का पेशंटला भेटायला आलेत आणि मोकळ्या हाताने आलेत. जाताना मलाच यांना पार्लेचा बिस्किट पुडा घेऊन द्यावा लागेल, नाही तवा. नाही मॅडम. हां, नाही मॅडम, ते पार्सल तिकडून आलं, ते पार्सल चुकीचं आहे. आणलं होतं खायला. हां, बरं, खायला आणि काय आहे त्याच्यात माहिती आहे तुम्हाला? चिकन बघा बरं का. हां, तर हे असे अमृत सरांचे हितचिंतक खूप लांबून आलेले. सर, अजून काय तुम्हाला सरांच्या आजारपणाबद्दल काही बोलायचं आहे का? सर लवकर बरं होऊन दे, आजच्या आजच बरं होऊन दे असं मला वाटतंय. चिकन खाल्ल्यावर होते ना आजच्या आज बरे? आज बरे होते होते सर. ना? होते सर. प्रेमाने आणले. हां. हां. तर या अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या आयुष्य ऑफिशियल पेजला फॉलो करा आणि झांबरे फॅमिलीच्या लाईव्ह अपडेटसाठी पाहत राहा मला. आणि आपल्याबरोबर आज सर, तुमचं वजन 107 किलोचं व्यक्तिमत्व आहे, जे अमृत सरांना भेटायला त्यांनी त्यांची बँगलोरची ट्रिप कॅन्सल केली. त्यांना जायचं 19ला, पण ते म्हणले अमृत सरांची तरी पण सर्दी जर गेली नाही तर ह्या गंभीर आजारासाठी मी माझी बँगलोरची ट्रिप कॅन्सल करेन. सर, कसं वाटतंय तुम्हाला? सरांना सलाईन लावताना बघून कसं वाटलं? जीतेजी नरक. जितेजी नरक. बस, धन्यवाद. सरांच्या एवढ्या शब्दातच आपल्याला सगळं काही भेटलं. धन्यवाद.